यानंतर आपण जाणार आहोत शेवटचा प्रभाग क्रमांक 32, अर्थातच सांगवी गावठाण चिंचवड विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी तृप्ती संतोष कांबळे भाजपकडून निवडणूक रिंगणात उभ्या होत्या। त्यांना 10,177 इतकी मतं मिळाली। त्यांनी निशा वसंत कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवारांचा पराभव केला, त्यांना 5,895 इतकी मतं मिळाली। यानंतर 32 ब मधून हर्षल ढोरे भाजपचे या ठिकाणी उमेदवार, त्यांनी या ठिकाणी प्रसाद शिंदे यांचा पराभव केलाय। हर्षल ढोरे यांना 12,188 मतं मिळाली, तर प्रसाद शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार 6,952 इतकी मतं मिळाली। 32 क मध्ये उषा माई ढोरे, खरं तर आघाडी पिछाडी या दरम्यान माई ढोरे पराभवाच्या छायेत जातात की काय असा प्रश्न निर्माण झाला होता, पण माजी महापौर उषा माई ढोरे यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी आपला विजय संपादित केला। त्यांना 10,840 मतं मिळाली। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला ढोरे यांचा पराभव केला, त्यांना 8,128 इतकी मतं मिळाली। यानंतर 32 ड मध्ये प्रशांत शितोळे यांचा विजय झालाय। भाजपचे उमेदवार, त्यांनी 9,966 इतकी मतं मिळवली। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल शितोळे यांचा पराभव केला, त्यांना 9,673 मतं मिळाली। काही अगदी निसटत्या माफ करा, मी जरा या ठिकाणी आणखी क्लिअर करतो। खरं म्हणजे अतुल शितोळे आणि प्रशांत शितोळे या दोघांची लढत अतिशय जबरदस्त होती आणि कोण जिंकेल कोण हारेल असा प्रश्न तयार होता। प्रशांत शितोळे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण प्रशांत शितोळे यांनी विजय मिळवला, 9,966 इतकी मतं मिळवली आणि त्यांनी अतुल शितोळे यांचा पराभव केला। 9,673 मतं अतुल शितोळे यांना मिळाली। त्यामुळे काही मतांच्या फरकानं निसटता पराभव अतुल शितोळे यांना यावेळी स्वीकारावा लागला।